सकाळच्या मनन चिंतनामध्ये एस चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. विजय संगीत गीत क्रमांक 24 आणि उपासना संगीत गीत क्रमांक 334 प्रभू आम्ही दीनप्राणी तुझ पुढे नमितो. विजय संगीत गीत क्रमांक 24. प्रभु आम्ही दीन प्राणी तुझ पुढे नमतो. तू पवित्र थोर ज्ञानी तुझ आता वंदयितो. दे सदात्मा सायत्याचे मागतो. दे सदात्मा सायत्याचे मागतो. प्रिय येशू तव प्रीती नित्य राहो अंतरी. आचराया दया नीती ने आम्हा मार्गावरी. तव सेवा करू जगू तोवरी. तव सेवा करू जगू तोवरी. तुझ कैसे तोष व्हावे रोज आम्हा शिकवे. प्रतिदोषा निवारावे तुझ दिसे सर्वस्वी. शुद्ध राखी मोहातुनी सोडवी. शुद्ध राखी मोहातुनी सोडवी. खरे आम्ही नीच पापी तरी दया दाखवी. परी झालो अनुतापी करी क्षमा शांतवी. अंतकाळी स्वर्गलोकी पोचवी. अंतकाळी स्वर्गलोकी पोचवी. प्रियजन हो, आजचं जे मनन चिंतन आहे ते सन्माननीय रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब यांच्याकडून आहे. येणाऱ्या वचनासाठी आपल्या मंडळीचे पंच आहेत श्री राजेंद्र व्यास यांना विनंती करतो, कृपा करून तुम्ही पुढे या आणि आजच्या दिवसभरासाठी प्रभूची कृपा मागत प्रार्थना करा. पुन्हा परमेश्वर बापा, आजच्या सकाळबद्दल आभार म्हणतो, स्तुती करतो. तुझी कृपा पोरली, आमच्या आयुष्यामध्ये एक नवीन दिवस दाखवला. आणि या गीताची सुरुवात प्रभू आम्ही तुझ्या स्तुती स्तवनांनी करत असताना तू आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा पुरवत आहेस. त्याहीबद्दल मनापासून आभार म्हणतो परमेश्वरा. आज जे तुझे विश्वासणारे लोक हे जे मनन ऐकत आहे, बघत आहे, त्या सर्वांना तुझी कृपा पुरव, आशीर्वादित कर.
त्यांचे कुटुंब लेकरांना तू सांभाळ आणि हे म्हणून ऐकून परमेश्वरा प्रत्येकाने आशीर्वादाने भरलं जावं. आणि या दिवसामध्ये प्रत्येकाला लागणारी कृपा पुरव. पुन्हा परमेश्वर आजच्या सकाळबद्दल याच्या मरणबद्दल आभार मानतो आणि विशेष करून तुझ्या दासासाठी प्रार्थना करतो परमेश्वरा. जे पवित्र वचन प्रभू त्यांच्या मुखातून आमच्या प्रति येईल परमेश्वरा, ते आम्हा प्रत्येकाला आशीर्वादाचे कारण असू दे आणि त्याप्रमाणे जगण्यासाठी कृपा आम्हा प्रत्येकाला पुरव, ही आमची प्रार्थना आहे. विशेष करून तुझ्या दासाला तुझी कृपा पुरव, पोटाला जीवाला स्पर्श कर, पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आणि मार्गदर्शन तू त्यांना पुरव आणि त्यांची सेवा त्यांची काम आम्हा प्रत्येकाला तो आशीर्वादित होऊ दे, आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. पुन्हा परमेश्वर आजची सकाळ आणि पवित्र वचन पवित्र मन स्तुती सवन तू मान्य केलं त्याबद्दल आभार मानतो. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूच्या नाम भक्त म्हणून तो ऐक. आमेन. ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन आणि उपस्थित वडील वर्गाच्या वतीने मी रेव्हरंड LP वळवी पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि विनंती करेन की आजचं मनन आपण द्या. इपिस्करास पत्र याचा 2 अध्याय 6 वचन. इपिस्करास पत्र 2 अध्याय आणि 6 वचन आणि कलसेकरास पत्र 3 अध्याय 1 ते 4 ही वचने आपण वाचणार आहोत आजच्या मननासाठी. आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याबरोबर स्वर्गात बसविले. कलसेकरास पत्र याचा 3 अध्याय आणि 1 ते 4 वचने आपण वाचणार आहोत. कलसेकरास पत्र 3 आणि 1 ते 4 वचने. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल. प्रार्थना करू आपण. पवित्र आमच्या प्रेमळ पित्या, आजच्या दिवसाबद्दल प्रभू येशूच्या नावात धन्यवाद देत तुझ्या चरणापाशी येतो. तुझ्या दयेचा आणि करुणेचा भाग आहे प्रभू. आम्ही या भूतलावर जिवंत आहोत आणि या जिवंतांच्या भूमीवर पुन्हा एकदा प्रभू तुझ्या समीप येण्याची, तुझी वचने ऐकण्याची संधी तू आमच्या जीवनामध्ये आणलीस म्हणून धन्यवाद देतो प्रभू. आम्ही या दिवसामध्ये 40 दिवसच्या उपासाच्या पर्वामध्ये आम्ही आहोत. अनेक लोक प्रार्थना उपास पश्चाताप करून तुझ्या समीप येण्यासाठी अनेक लोक प्रभू नम्रपणे तुझ्याजवळ येत आहे. त्या सर्वांसाठी आमच्यासाठी ही सर्व वचने आज तू आशीर्वादाची अशी होऊ दे. स्वर्ग आणि पृथ्वीच्या पवित्र बापा, या वचनामधून पवित्र आत्मेच्या द्वारे तुझे स्वर्गीय विचार आमच्या अंतःकरणात तू पोंचीव, आमच्या मनाच्या द्वारे तू उघड, अशी मी प्रार्थना करतो. आजच्या वचनासाठी लागणारी कृपा आणि सहाय्य तू दे, ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. जी वचने आपण वाचली त्या वचनामध्ये संत पौल फार गहन रहस्यपूर्ण गोष्टी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा म्हटलं की ख्रिस्त येशू बरोबर तुम्ही उठविले गेलेला आहात, स्वर्गामध्ये बसवलेले आहे. आणि म्हणून आम्ही जे ख्रिस्त येशूमध्ये आम्ही उठविले गेलेले आहोत, स्वर्गामध्ये बसवलेले आहोत, ते लोक आम्ही स्वर्गीय सिंहासनाचे मध्यस्थ आहोत. ही फार अद्भुत गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते. ख्रिस्त येशूमध्ये जे काही आमच्या जवळ आहे ते आम्हाला स्वर्गाचे आम्हाला वर्चस्व मिळालेले आहे. आम्ही सर्वसाधारण लोक नाही, आमचं सर्वसाधारण ध्येय नाही, आमचा सर्वसाधारण उद्देश नाही.
आम्ही ख्रिस्त येशूबरोबर स्वर्गामध्ये आम्ही त्याच्याजवळ बसवलेले आहोत आणि म्हणून आमचं जीवन फार वेगळं आहे, जगण्याचा उद्देश फार वेगळा आहे आणि म्हणून आम्ही सर्व स्वर्गासाठी तयार होत आहोत. ही फार अद्भुत गोष्ट आहे. आम्ही सर्व स्वर्गासाठी तयार होत आहोत. आम्ही येशू ख्रिस्ताच्याद्वारे नीतिमान ठरवलेले आहोत. आम्हाला क्षमा मिळालेली आहोत. आम्ही परमेश्वराची मुले झालेली आहोत आणि या ठिकाणी परमेश्वर तुम्हावर प्रेम करतो. तो तुमची वाणी ऐकू इच्छितो आणि परमेश्वरासमक्ष आम्ही जेव्हा आम्ही नीतिमान ठरवलेलं आहोत तेव्हा आम्ही येशू समान दिसतात या पित्यासमोर आणि तो आपल्या प्रिय पुत्राप्रमाणे आम्हाला ग्रहण करतो. किती अद्भुत गोष्ट आहे, किती अद्भुत गोष्ट आहे. जे आम्ही ख्रिस्त येशूमध्ये उठविले गेलेले आहोत, नीतिमान ठरवलेले आहोत, क्षमा प्राप्त झालेले आहोत, त्याची मुले म्हणून आम्हाला पवित्र आत्मेची योग्य आम्हाला खात्री मिळालेली आहे. आम्ही त्या पित्यासमोर त्याच्या प्रिय पुत्राप्रमाणे आम्ही दिसतो आणि तो तुम्हाला आपल्या प्रिय पुत्राप्रमाणे ग्रहण करतो. किती अद्भुत गोष्ट आहे. त्या दिवसासाठी तुमची तयारी करीत आहे, ज्या दिवशी आम्ही स्वर्गात प्रवेश करू, येशूबरोबर आम्ही राज्य करू. आणि म्हणून रोमकरासपत्र 8 आणि 29 प्रमाणे पुत्राचे प्रतिमेप्रमाणे बनावे हा त्याचा सार्वकालिक उद्देश आहे. जी काही तरतूद आमच्या जीवनासाठी देवाने केलेली आहे वर्तमानमध्ये, त्याच्या वचनामधून जी काही तरतूद आणि पुरवठा देवाने केलेला आहे, जी काही त्याची स्वर्गीय कृपा आमच्यावर आहे, याचा उद्देश एक आहे, आम्ही प्रतिदिवशी त्याच्या प्रिय पुत्राच्या प्रतिमेत नवे आणि नवे व्हावे. आणि यासाठी संत पौलाने कितीतरी आग्रहाची कळकळीची प्रार्थना केलेली आहे. तो म्हणतो, बंधुजन हो, तुमचं आणि माझं नवीनीकरण व्हावं, पवित्रीकरण व्हावं. देवाच्या सिंहासनाजवळ, कृपेच्या राजासनाजवळ आमचे स्वागत आहे, कारण आम्ही ख्रिस्ताच्या सोबत स्वर्गीय स्थानी बसवलेले आहोत. आम्ही सिंहासनाचे मध्यस्थ आहोत. इफिस 2:18 या वचनाप्रमाणे त्याच्याद्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताच्याद्वारे पवित्र आत्म्याची योग्य आम्ही पित्याजवळ प्रवेश केलेला आहे. येशूला लाभलेला जो हक्क आहे तो आम्हाला मिळालेला आहे. पित्यापुढे येशूचे जे स्थान आहे ते आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये मिळालेलं आहे. येशूच्या रक्ताने सोडवलेली मंडळी ही त्याची पवित्र जन आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सोडवलेले जी मंडळी आहे त्याचं पवित्र जन आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही घेऊ तेव्हा प्रार्थनेची योग्य आमचं संपूर्ण जीवन बदलून जातं. फार अद्भुत गोष्ट आहे. प्रार्थनेच्याद्वारे आमचं संपूर्ण जीवन बदलून जाईल. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, इस्रायल लोकांना देवाने मध्यस्थ होण्यासाठी पाचारण केलं. इस्रायल लोकांना देवाने मध्यस्थ होण्यासाठी पाचारण केलं. आणि यशया 51:9 तो आव्हान करतो, संदेष्टा. तो म्हणतो, हे परमेश्वराच्या भुजा जागृत हो, हे परमेश्वराच्या भुजा जागृत हो, प्राचीन युगाप्रमाणे. तो म्हणतो प्राचीन युगाप्रमाणे. आणि यशया 52:1-2 त्यांना परमेश्वराचं उत्तर मिळतं. परमेश्वरासमोर ते म्हणतात जागृत व्हा. परमेश्वर त्यांना उत्तर देतो, हे सियोने जागी हो, आपल्या बलाने युक्त हो, पवित्र नगरी आपली वस्त्रे परिधान कर. आणि ह्यापुढे कोणी अशुद्ध असा प्रवेश करणार नाही. परमेश्वराचं उत्तर काय आहे? तो आपल्या अंगाची धूळ झाड, आपल्या अंगाची धूळ झाड म्हणजे आपल्या जीवनातली मलिनता काढून टाक, अशुद्धता जीवनामधून तू काढून टाक आणि बंधने तोडून टाक. ज्या बंधनाने ग्रस्त आहे, जी बंधने परमेश्वराच्या समीप अगदी प्रभावीपणे लीनपणे जाण्यास आम्हाला अडखण आहे, अशी बंधने तोडून टाका. आणि आपल्या जीवनातली मलिनता तो म्हणतो दूर करा. आणि तो म्हणतो, जे स्थान परमेश्वराने तुझ्यासाठी सिद्ध केलेलं त्या स्थानावर तू विराजमान हो. पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराच्या स्थानावर विराजमान हो.
आणि परमेश्वर म्हणतो चला आपण संगती काम करू, आपण सोबत काम करू. परमेश्वराच्या बाहेर राहून काम करता येत नाही, परमेश्वराच्या पुढे जाऊनही काम करता येत नाही. त्याच्या संगती, त्याच्या सोबत आम्ही परमेश्वराचे सहकारी आहोत. परमेश्वर म्हणतो आपण सोबत काम करू, पण या अगोदर तो म्हणतो की तू आपली बंधने तोड, आपली धूळ झाळ, आपल्या स्थानावर विराजमान हो. आपण परमेश्वर म्हणतो आपण काम करू. हे मध्यस्थाची अद्भुत सेवा देवाने, हे पाचारण तुम्हाला आणि मला विश्वासणाऱ्याने केलेलं आहे. आणि ज्यावेळेस या सेवेमध्ये आम्ही समर्पित होऊ तेव्हा असं म्हटलेलं आहे, आम्ही परमेश्वराजवळ आम्ही येतो. आम्ही कोण आहो आम्हाला समजतं, आमचा अधिकार काय आम्हाला समजतं. कारण प्रगटीकरण काय म्हटलेलं आहे 3 आणि 21 तो म्हणतो जो विजय मिळवतो मी त्याला राजासनावर बसू देईन. प्रगटीकरणाचं पुस्तक फार अद्भुत पुस्तक आहे, त्याच्यावर देखील मी पुष्कळ मनन करत आहे. अनेक विचारधारा आहे, परंतु देवाच्या वचनानुसार जे सत्य आहे त्यावर आपलं मन आपण केंद्रित करतो त्यावेळेस आम्हाला समजतं. तो म्हणतो जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर बसू देईन. आणि अशा प्रकारचं हे आमचं जीवन आहे, आमचं स्थान, आमचा अधिकार, आमची योग्यता आम्हाला कळते आहे की देवाजवळ आमचं स्थान काय आहे. आणि ज्यावेळेस असे लोक सैतान ज्यावेळेस पाहतो, हे अशा प्रकारचे लोक जेव्हा सैतान पाहतो तेव्हा अशा मध्यस्थांचा हेवा सैतान करतो. कारण आम्ही अंधकाराच्या राज्यासाठी फार घातक आणि धोकादायक ठरतो. असे प्रभावी मध्यस्थ आणि त्यांना खाली पाडण्यासाठी सैतान सदैव प्रयत्न करतो, त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी. ज्याप्रमाणे इस्रायल राष्ट्राला देवाने एक महान सेवा पाचारण केलेलं होतं, पण त्यांचा संपूर्ण इतिहास आम्हाला पाहतो तेव्हा आम्हाला समजतं अविश्वास, बंडखोरी, वारंवार पाप करणं यामुळे ते अपयशी ठरून गेले. आणि देवाने त्यांना बाजूला केलं, देवाने त्यांना बाजूला केलं आम्ही पाहतो. आणि देवाने आपली नवीन मंडळी येशू ख्रिस्ताच्या द्वारे विकत घेऊन या स्थानावरती विराजमान झालेली आम्ही विश्वासणारे लोक. आणि आमचा हेवा सैतान करतो यात नवल नाही, कारण त्याचा समय थोडा आहे, तो क्रोधाविष्ट होऊन आपल्याकडे आलेला आहे. परंतु आम्ही जेव्हा या क्षेत्रामध्ये अधिक आणि अधिक प्रभावशाली रीतीने या गोष्टी आम्ही करतो तेव्हा आम्ही परमेश्वरापासून आम्ही सामर्थ्य संपादन करतो. अंधकाराच्या राज्यासाठी आम्ही धोका ठरतो. मध्यस्थावर सैतानी शक्ती आक्रमण करते, फार भयानक गोष्ट आहे. जे खरे मध्यस्थ आहे, जे देवाच्या अगदी हृदयाशी भिडून प्रार्थनेच्या मध्यस्थी सेवेमध्ये त्यांच्यावर सैतान आक्रमण करतो. आणि असं म्हटलेलं आहे सैतानाचे जाळे योजना आम्ही उधळून लावतो. योग्य आत्मिक अधिकारात आम्ही सेवा करतो. योग्य आत्मिक अधिकार, जो अधिकार देवाने त्याच्या वचनामधून त्याच्या विश्वासणाऱ्यांना जे त्याचे मध्यस्थी सेवेमध्ये आहे त्यांना दिलेला आहे. आणि अशांचा सैतानाला फार मत्सर वाटतो, हेवा वाटतो. तुम्हाला येशूच्या सिंहासनावर बसण्यास पाचारण केलेलं आहे. तो म्हणतो माझ्याजवळ मी बसू देईन जसं माझ्या पित्याने मला अधिकार दिला आहे. साधी गोष्ट नाही, हे फार गहन रहस्य संत पाऊल ठेवतो विश्वासणाऱ्यासाठी. पुष्कळदा आम्ही विचार करत नाही. आणि हे महान गहन रहस्य संत पाऊल या ठिकाणी तो आमच्या समोर ठेवतो. सिंहासनाचे मध्यस्थ येशूच्या नावाच्या शिडीवरून ये जा करीत असतात. ज्याप्रमाणे याकोबाने ती शिडी पाहिली ते आम्ही पाहतो. बेथेल या ठिकाणी देवदूत येत होते, जात होते. आम्ही येशूच्या नावामधून, येशूच्या नावाच्या शिडीमधून स्वर्गामध्ये जातो आणि येतो. आत्म्यामध्ये प्रार्थनेच्या द्वारे आम्ही त्या पित्याजवळ आमचा प्रवेश होतो. आबा आणि बापा आम्ही अशी हाक मारतो. आणि आम्ही ज्यावेळेस आम्ही नवीन सामर्थ्याने, नवीन युद्ध कौशल्य घेऊन परत येतो, नवीन प्रकाशन, नवीन योजना परमेश्वर देतो. बदलत्या परिस्थितीमध्ये आम्ही कसं परमेश्वराचं राज्यासाठी उपयोगी होईल म्हणून नवीन कौशल्य, नवीन शक्ती, नवीन योजना देव पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला प्रार्थनेच्या या जीवनामध्ये आम्ही जातो. त्यावेळेस परमेश्वर आम्हाला या गोष्टी पुरवतो. अंतकाळातील अंतकाळातील मध्यस्थ आम्ही आहोत. अभिवचन देवाची जी आहे
ती पृथ्वीवर जोपर्यंत पूर्ण केली जात नाही, देवाने या भूतलावर जी अभिवचने दिलेली आहे तोपर्यंत आम्ही त्या अभिवचनावर टेकतो. विश्वासाचा खरा आधार पायातोच आम्ही टेकणे. आम्ही अंतकाळातील मध्यस्थ. आमची भूमिका फार प्रभावशाली. आणि जोपर्यंत परमेश्वराची अभिवचने या भूतलावर देवाने दिलेली वचने पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही एका आत्म्यामध्ये देवाजवळ जाऊन एका मनाने एका दिलाने आम्ही ही सेवेमध्ये आम्ही जातो. त्या शिडीवरून, तुमच्यासाठी ती शिडी आहे येशू नावाची, शिडीच्या शिखरावरून परमेश्वर याकोबास काय सांगतो. जेव्हा शिडीचं स्वप्न याकोबाने पाहिलं त्यावेळेस त्या शिडीच्या शिखरावरून याकोबाला काय सांगतो. कधी न त्याग करणारा परमेश्वर पुढे येतो. मी कधीही त्याग करणार नाही तुमचा. जेव्हा तुम्ही या सेवेमध्ये गुंतलेले आहात, तुम्ही माझ्या राज्यासाठी उपयोगी असं पात्र आहात, तेव्हा परमेश्वर आम्हाला काय सांगतो. कधीही न बदलणारा परमेश्वर म्हणतो मी कधीच बदलणार नाही. तो पुढे येतो आणि कृपेचं आश्वासन देतो. अभिवचनाचा ओढा तो वाहतो. नव्याने आशीर्वाद येतील आणि तो म्हणतो धैर्यवान बना, भिवू नका. भीती ही तर नाहीच, मानवासाठी नाही. तुम्ही उत्पत्तीमधून पहा, जेव्हा मानवाने पाप केलं तेव्हा त्याला भय आला असं म्हटलेलं आहे. धैर्यवान बना. आणि अशा प्रकारे आम्ही एक परमेश्वराचे प्रभावी सिंहासनाचे मध्यस्थ आम्ही बनावे, ही परमेश्वराची योजना आहे. आणि म्हणून यहेजकेलाच्या पुस्तकामध्ये आम्ही ज्यावेळेस पाहतो तेव्हा तो 30 वर्षाचा होता, यहेजकेल 1 आणि 1 मध्ये, तेव्हा त्याला दृष्टांत अग्निमय करूबाचा दृष्टांत झाला. यास्कास आपली सेवा सोपविताना गणना 4 आणि 3 प्रमाणे तर असं म्हटलेलं आहे की 30 वर्षाच्या असताना ही सेवा त्यांना मिळत असे. 30 वर्षाची असताना ही सेवा त्यांना मिळत असे. आणि आम्ही पाहतो की सेवेत अडखण आले, हद्दपार व्हावे लागले. त्या ठिकाणी मंदिर नाही, सेवा नाही, उपासना करण्याची संधी नाही. जीवनासाठी वेगळी योजना परमेश्वराची होती. पुष्कळदा अनेक गोष्टी ऑटोमॅटिक बंद होतात, आम्हाला कळत नाही. पण आम्हाला एक खात्री आहे की ज्या देवाने मला निवडलेलं आहे ही खात्री त्याला पक्की आहे. मला पाचारण केलं निश्चित खात्री आहे. पण या ठिकाणी एक वेगळं चित्र दिसतं. तो हद्दपार झालेला आहे. सेवा नाही, मंदिर नाही, उपासना नाही, पण देवाची योजना या ठिकाणी आम्हाला दिसते. संदेष्टा म्हणून देवाने त्याला अभिषेक केला. एक संदेष्टा म्हणून त्याला अभिषेक केला 3 आणि 17 मध्ये. आणि इस्रायलांच्या घराण्यावर त्याला पहारेकरी देवाने ठेवलं. इस्रायलांसाठी संदेष्टा होण्याचा अभिषेक देवाने केले आणि पवित्र आत्म्यामध्ये त्यांनी प्रवेश केला जुन्या कराराच्या या वचनानुसार. आणि सत्याचे आणि पावित्र्याचे वादळ उठले आणि अद्भुत दृष्टा त्याने अग्निमय वादळ त्याने पाहिलेलं आहे. यहेजकेलाच्या पुस्तकामध्ये गेल्यानंतर आम्हाला समजतं सामर्थ्याचा ओघ वाहताना दिसतो. ज्यावेळेस परमेश्वराचा अभिषेक त्याच्या प्रार्थनेचे योग्य वचनामधून त्यावेळेस त्याचं पवित्र सामर्थ्य वाहू लागतं. आणि त्याच्या जीवनामध्ये हा एक अद्भुत अनुभव त्याने पाहिला की देवाचं सामर्थ्य वाहताना त्यांनी पाहिलं. त्याने अग्निस्तंभाकडे पाहिले. 4 प्राणी, दानियल 3:25 प्रमाणे मनुष्यकृती 4 इसम, यहेजकेल 1:5 प्रमाणे 4 प्राणी अग्नीतील मध्यस्थ आहे. अग्नीतील मध्यस्थची गरज आज या समयामध्ये आहे. जग अशा विनाशाकडे चाललेलं आहे. लोक अंधकाराच्या भयंकर दिशेने जग चाललेलं आहे. सगळ्या जे सैतानाला आवश्यक असलेल्या गोष्टी आज जग जे ख्रिस्त येशूमध्ये उठवलेले, स्वर्गामध्ये बसवलेले असे लोक अग्नी ज्वालेच्या मध्यस्थीच्या सेवेमध्ये असावे, ही परमेश्वराची योजना आहे. परमेश्वरापुढे उभे राहणारे ज्यावेळेस एक मनाने एक दिलाने हे सामर्थ्याचे पंख एकमेकाला स्पर्श करतात त्यावेळेस मोठी ऊर्जा तयार होतात. आणि हा दृष्टांत त्याने पाहिल्यानंतर
ज्याप्रमाणे जहाज आणि विमान चालतात त्याप्रमाणे आणि देवाच्या सहवासामध्ये देवाच्या आत्म्याच्या अग्नीमध्ये जळतील, तेव्हा सैतानाचं कोणतंही सामर्थ्य विश्वासणाऱ्यापुढे देवाच्या मंडळीसमोर उभं राहू शकणार नाही. आणि हेच एक आव्हान या 40 दिवसाच्या पर्वामध्ये देवाचे लोक उपास प्रार्थनेमध्ये असताना आम्हाला हे सामर्थ्य देवाच्या उद्देशाच्या जो स्वर्गीय उद्देश आहे तो पूर्ण करण्यासाठी या सामर्थ्याने आमची पावले पडावी, या दिशेने आमची आत्मिक सेवा प्रार्थनेच्या स्वरूपाने आम्ही पुढे न्यावी म्हणून देवाच्या वचनामधून या ठिकाणी आम्ही पाहतो. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस प्रगटी 4, 6 आणि 15:2 प्रमाणे त्या स्थानी आम्ही उभे असतो. त्या स्थानी आम्ही उभे असतो देवाच्या आत्म्यामध्ये आणि परमेश्वराचे सामर्थ्य आम्हाला संचलित करतं, परमेश्वराचं सामर्थ्य आम्हाला नियंत्रित करतं. अशा प्रकारे आणि आम्ही दिसतो. आणि असं पाहिलं यहेस्केल 1:13 आणि 14 चककणारे विजेसारखे होते. ज्यावेळेस अशा लोकांचं जीवन पुढे येतं त्यावेळेस त्या लोकांचं अस्तित्व, त्या लोकांचा प्रभाव, त्या लोकांचं सर्व काही एक तेजोमय असतं असं म्हटलं, फार प्रभावशाली असतं. आणि म्हणून ही एक जी सेवा आहे या सेवेविषयी पुष्कळ फार कमी बोललं जातं की परमेश्वराच्या जीवनाबरोबर आम्ही जोडले गेलेले आहोत, त्याच्याबरोबर आम्ही काम करणारे आहोत, आम्ही येशूचे प्रार्थना सहयोगी आहोत. तर आमचं जीवन अशा प्रकारच्या या सेवा क्षेत्रामध्ये जेव्हा विश्वासणारे मंडळी उभं राहतील तेव्हा मंडळीसमोर येणारे सर्व प्रकारची आव्हाने आम्हाला काहीच वाटणार नाही. लहानसं संकट सर्वकाली गौरवाचा भार उत्पन्न करेल. ते विश्वासणारे ती मंडळी वादळामध्ये स्थिर उभी राहील आणि सर्व समस्या किंवा संकटांना ती येशूच्या वचनाप्रमाणे फेस करेल आणि ती देवाचं गौरव करेल. दे बाप आशीर्वाद देव. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. बाळकसाहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि प्रियजन हो, आम्हाला त्याच्या गौरवासाठी परमेश्वर तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे या पवित्र मनपूर्वक आभार मानतो. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यापैकी अनुष ठाकरे, मिखाईल शिंदे, अभय त्रिभुवन, आशुतोष डलगे, कुमुदिनी गायकवाड, श्रेयस गावित, अनिता यादव ह्या सर्व प्रियजनांना मंडळीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आपण या सर्व प्रियजनांसाठी प्रार्थना करूया. यासोबतच जे आजारी प्रियजन आहे त्यामध्ये आपण चांदेकर सिस्टर यांची आठवण करूया. प्रभुदेव बाप त्यांना आरोग्य देत आहे. रमेश ठाकूर आहेत, त्यांना प्रभुदेव बाप आपलं आरोग्य देत आहे. सोबतच आपण प्रार्थना करूया की या दिवसांमध्ये परीक्षा सुरू आहे, देवबापाने त्या आशीर्वादित कराव्या. श्रावणी या ठिकाणी होत असलेल्या मेळाव्याच्या प्रार्थना त्यासाठी रेव्हरंड स्टॅन्ली जॉन यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. सोबतच पुढच्या महिन्यामध्ये आपल्या संस्थेचा जो वार्षिक मेळावा आहे त्यासाठी रेव्हरंड राजीव यांगडे येणार आहेत. त्यांचं येणं आणि सेवा करणं हे आशीर्वादित व्हावं यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. सगळ्यांच्या वतीने रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब आपणाला मी विनंती करेन, कृपा करून तुम्ही पुढे या, प्रार्थना करा. प्रभूची प्रार्थना म्हणू आणि आपले नियोजित वक्ते रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब आशीर्वाद देतील. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, भूमीवर तू आम्हाला ठेवलंस प्रभू, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आजच्या या भक्ती आराधनेमध्ये प्रभू जे वचन तुझ्या दासांनी गाजवलेलं आहे रेव्हरंड LP वळवी आणि प्रभुदेव बापा, ते वचन खरोखर आम्ही नव्याने त्या वचनाकडे पाहत असताना परमेश्वरा खरोखर तो आमच्या सन्निध्य परमेश्वर आहे, आमच्या समीप परमेश्वर आहे आणि तुझ्यासोबत राहून प्रभुदेव बापा आम्हाला या जगामध्ये एक अद्भुत कार्य करण्याची संधी तू आम्हाला दिलेली आहेस. आणि या विश्वासानं प्रभुदेव बापा आम्ही प्रत्येकानं चालावं, वागावं आणि जे जबाबदाऱ्या आमच्यावर टाकलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्यामधून आम्ही विश्वासानं पुढे जावं, यासाठी लागणारी कृपा या दिवसामध्ये तू आम्हा प्रत्येकाला दे. आणि प्रभू, ही मंडळी केवळ मंदिरात बसून प्रार्थना करणारी मंडळी असावी असं नव्हे, तर प्रभुदेव बापा बाहेरच्या जगात जाऊन अनेक प्रकारची सेवा कार्य करणारी ही मंडळी असावी, म्हणून देखील लागणारी कृपा तो आम्हा प्रत्येकाला दे. एक नवीन विचार आत्म्याच्याद्वारे तो आमच्यामध्ये निर्माण कर आणि खरोखर जो जिवंतांचा आणि मृतांचा हे परमेश्वर आहे त्या परमेश्वराच्या सेवेमध्ये आम्ही कुठेही उणे पडू नये
म्हणून या दिवसामध्ये प्रभू तो आम्हा सर्वांचं सहाय्य हो अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज पुन्हा एकदा प्रभू देवा आम्ही आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. संस्थेचं सगळं सेवा कार्य आणि त्यामध्ये काम करणारे सर्व प्रभू तुझे सेवक या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. मंडळे आहेत परमेश्वरा, मंडळांमधून प्रभू अनेक ठिकाणी तुझी भक्ती आराधना होत आहे. संडे स्कूल्स आहे आणि तरुण संघ आहे, स्त्रियांच्या सभा आहेत आणि या सर्वांमधून प्रभू देवा जे तुझं सेवा कार्य होते ते आशीर्वादित कर, अधिकाधिक मजबूत कर. अनेकांना त्याद्वारे प्रभू देवा जीवन घडवण्याची संधी तू उपलब्ध करून दे आणि खऱ्या अर्थाने प्रभू तुला समर्पण करण्याचा अर्थ त्यांना देखील या दिवसामध्ये तू समजू दे आणि या शाखांद्वारे प्रभू देवा तुझं सेवा कार्य अधिक मजबूतीने होत राहू दे मंडळांमध्ये अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. ट्रस्टमधलं शाळेंचं सेवा कार्य आहे, वसतिगृहाचं सेवा कार्य आहे, अनेक लेकरं आहेत प्रभू देवा आणि पुष्कळ मोठा कारभार आहे. परमेश्वरा आम्ही तुला प्रार्थना करतो, विनंती करतो यामध्ये सतत आणि सतत प्रभू देवा ख्रिस्ताचा प्रकाश लोकांना दिसावा. त्यामध्ये सहभागी होणारे आणि त्यामधून काम करणारे सर्वांना प्रभू देवा ख्रिस्ताची साक्ष पटावी म्हणून देखील आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. ही सर्व सेवा कार्य प्रभू देवा प्रभू येशूच्या नामामध्ये तू अधिकाधिक आशीर्वादित कर, मजबूत कर. अनेकांना प्रभू द्यावा त्याद्वारे आपली जीवन घडवण्याची संधी तू मिळू दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. देवापा आमची प्रार्थना आहे आजारी जनांसाठी, जे प्रभू आजारी आहेत त्या सगळ्यांची आम्ही आठवण करतो. रमेश दादा आहे, चांदेकर सिस्टर्स आहे आणि प्रभू देवापा नाथानी सरांचे नातेवाईक आहेत परमेश्वरा, त्यांची देखील आम्ही आठवण करतो, प्रार्थना करतो. देवापा त्यांच्यासाठी लागणारी शक्ती दे, लागणारं आरोग्य दे आणि नव्याने प्रभू त्यांना तू जीवन दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज प्रभू देवापा ज्या प्रियांचे वाढदिवस आहे त्या सर्वांची आम्ही आठवण करतो. अनोश ठाकरे आहे, मिखायल शिंदे आहे, अभय त्रिभुवन आहेत, आशुतोष डलगे आहे, कुमुदिनी गायकवाड, श्रेयश गोविंद गावित आहे, अनिता विजय यादव आहेत. या सगळ्या प्रियजनांची आम्ही आठवण करत असताना प्रभू त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांच्यासाठी तुझे आभार मानतो. देवबापा गेलं वर्षभर त्यांचा तू प्रतिपाळ केलेला आहे, वर्षभर त्यांच्यासोबत तू राहिलेला आहे, लागणारी कृपा पुरवलेली आहे, गरजांची पूर्तता केलेली आहे, लागणाऱ्या सर्व गोष्टी प्रभू देवा ख्रिस्त येशूमध्ये तू त्यांना दिलेल्या आहेत असा आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून प्रभू येणारं वर्ष देखील त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या गोष्टींनी भरलेलं असावं, आशीर्वादित गोष्टींनी भरलेलं असावं. ख्रिस्तासोबत नव्याने चालण्याचा, ख्रिस्तासोबत वाढण्याचा अनुभव त्यांचा नवीन असावा म्हणून देखील ह्या सर्व प्रियजनांना तुझी कृपा दे, विपुल आरोग्य आणि आशीर्वाद त्यांना तू दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. परीक्षेचे दिवस आहेत परमेश्वरा आणि जे विद्यार्थी परीक्षा देत आहे सगळ्यांचं तू सहाय्य हो. सर्वांना प्रभू उत्तम प्रकारे तू त्या परीक्षेमध्ये तू यशस्वी कर आणि प्रभू देवापा त्यांच्या केलेल्या सर्व श्रमांना प्रतिफळ तू दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. मंडळीच्या येणाऱ्या दिवसात जे काही कार्यक्रम आहे परमेश्वरा ते कार्यक्रम देखील आशीर्वादित कर. मेळा आहे, वार्षिक सभा आहे आणि आणखी जे कार्यक्रम असतील परमेश्वरा त्या सर्व कार्यक्रमामधून आम्हा सर्वांची तू भेट घे. आम्हा सर्वांना पुन्हा एकदा नवीन शक्ती दे, नवीन सामर्थ्य दे आणि तुझ्या सेवेमध्ये आम्हा सर्वांना तू तत्पर असं कर अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आम्ही सर्वजण आज तुझी कृपा मागतो, तुझी दया मागतो, तुझं संरक्षण मागतो. प्रभू दिवसभर लागणाऱ्या या सर्व गोष्टींचा तू पुरवठा कर अशी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. यावेळेला आम्ही सर्वजण तुझ्या हातात पडतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. धन्यवाद पाळसाहेब. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हा सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. पाळसाहेब आशीर्वाद देतील. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता
या ठिकाणी जमलेले तुझे सर्व प्रिय दासांबरोबर, ज्यांनी ऑनलाईनमध्ये तुझं वचन ऐकलं त्या सर्व प्रिय जनाबरोबर, देवाची प्रिय मंडळी आणि देवाचे निवडलेले राष्ट्र इस्रायल याबरोबर प्रभू तुझं येणं होईपर्यंत असो. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या सकाळचं मनन पास्टर रविकांत गावित यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.